मॉर्निंग गाईज. सेकंड डे चालू झाला आपला. आजची सकाळ आपली रत्नागिरीमधली आहे. आम्ही आता निघालो आहे देवदर्शनासाठी आणि सगळे बीचेस फिरायला. आता बघू शकता आमच्या सगळ्या गाड्या इथे आहेत. कोल्ड स्टार्ट केले आहेत आम्ही आणि मुलं पण आपली सगळी पोरं रेडी होत आहेत. आता आमचा जो फर्स्ट स्टॉप असेल तो ब्रेकफास्टचा असेल. बाकी त्यानंतर जसं जसं आम्ही थांबू तसं तसं व्हिडिओमध्ये कॅप्चर करत जाऊ. तोपर्यंत हॉटेलवरनं निघालो आहे आणि सध्या तरी कोणालाच इच्छा नाही की व्हिडिओ बनवूया किंवा काय, कारण की सगळेच भुकेले आहेत आणि नाश्त्याच्या शोधात फिरतो आहे. एक छोटं जरी दुकान दिसलं तरी तिकडे थांबतो आहे. नाश्त्याची काय सोय काय आम्ही तेच बघतो आहे. तर डिरेक्टली आता नाश्त्यानंतरच भेटूया आपण. तो निघाल्यानंतर आम्ही नाश्ता केला. दाखवलं तर काय नसं, नाश्ता स्पेशल असं काय नव्हता. तेच जे काल केलं तेच आम्ही आज खाल्लं, वडा उसळ. आणि सगळ्यांनी तेच खाल्लं, फक्त अंकितने मिसळपाव खाल्लं. बाकी आता आम्ही पोचलो इथे लोटेश्वर मंदिरात. भाऊ बोलला इथे काहीतरी नवीन असं बघण्यासारखं आहे म्हणून आम्ही इकडे आलो आहे. आता आज जाऊन बघूया, जर व्हिडिओ काढायला भेटली तर आपण व्हिडिओ काढून दाखवतो मी तुम्हाला. आता सध्या तरी फोटोशूट चालले सगळ्यांचे. एक मुलगा उभा आहे, त्याचे फोटो काढायला 2-2, 3-3 कॅमेरा आले आणि बाकी आमच्याकडे बॅगा ठेवायसाठी एक माणूस आहेच वेगळा. बघू शकता तुम्ही. धनी धनी ओ धनी. वरती एंट्रीपासून तुम्ही बघितलंच असेल की जागा किती जास्त छान आहे आणि त्याच्यापेक्षा पण छान आत्ता जिकडे आम्ही आहेत ही जागा त्याच्यापेक्षा पण जास्त चांगली आहे. जे कोकणातले नाही आहेत त्यांना असं म्हणजे मी सांगेन की हे जे सौंदर्य आहे हे तुम्हाला फक्त आणि फक्त आमच्या कोकणातच बघायला भेटेल. अजून बाकी खूप ठिकाणं असतील जी छान दिसत असतील, पण अशी जागा तुम्हाला कोकणात आणि फक्त कोकणातच बघायला भेटेल. खूप सुंदर आहे. तर समोर समोर बघण्यात खूप जास्त मस्त वाटते जागा. हे मंदिर एका दगडावरती उभं आहे. त्याला शिड्या वगैरे टाकता आहे, बाकी मंदिर पूर्ण एका दगडावरती आहे. आणि बाजूला पूर्ण
नदी आहे, वाहती नदी आहे. हे पांडवकालीन आहे. तेव्हा हे जो भाग होता ना हा माती होता, त्याला टेकेलं. तेव्हा ती गाय ब्राह्मणाची गाय जायची आणि ते वरती पाना सोडायची. तेव्हा बघितलं, ओके. तेव्हा समजलं की इथं शंकराचं पिंड आहे म्हणून. त्याच्यानंतर मग ते सगळं हे केलं. आणि हे इथे पूर्ण खाली पोकळ आहे, खाली वाटली टेकेली आहे पूर्ण तेवढीच. त्याच्या खाली तळ आहे, कुठूनच पाणी जायला आजार नाही त्याला. आपण आज जाऊन बघूया. आतमध्ये शंकराची पिंड आहे मित्रांनो. पुढे पण आम्हाला अजून 2 ठिकाणं आता फिरायची आहेत. आणि जसं आम्ही सगळीकडे ऑलमोस्ट लेटच चाललो आहे, त्याच्यामुळे सगळी धावपळच चाललेली आमची. आणि आम्ही इकडनं तर निघालो तर आहोत. पुढे जाऊन बघूया की काय रस्ता आहे, कसा आहे, काय मजा तर येणारच आपल्याला. हा जो मंदिराकडचा रस्ता आहे हा पण खूप चांगला आहे. पण झालं असं आम्ही आता युटर्न मारून आलो, कारण की आम्ही रस्ता चुकलेलो. मंदिराच्या इकडनंच एक रस्ता जातो जो वरती म्हणजे आम्हाला डायरेक्टली तो रत्नागिरीत घेऊन जाणार आहे, पण आम्ही रस्ता चुकलो म्हणून आता परत फिरून चाललो आहे. हा जो रस्ता आहे हा पावसवरून आता आपल्याला रत्नागिरीला घेऊन जाणार आहे, जिथून पुढे आपण बीच आणि गणपतीपुळे वगैरे करणार आहेत. रस्ता खरंच एवढा सुंदर आहे. आता व्ह्यू बघूनच मला एवढी मजा येते. तुम्ही पण बघा किती छान व्ह्यू आहे हा. लाईनअप तर मुलांनी सगळ्या आपल्या मस्तच धरलेलं. कोण ओव्हरटेकिंग नाही, स्पीडिंग नाही, काहीच नाही, सगळे अवेज चाललेले. आणि खरंच तुम्ही हा व्ह्यू बघा किती छान आहे. मध्येच आता तुषारला गाडी चालवायची तर त्याला गाडी देतो जरा वेळ. तुषारने पण खरंच खूप चांगली गाडी चालवली त्याला, आणि मजा पण येत होती गाडी चालवायला तेवढीच. डेस्टिनेशननंतर नेक्स्ट डेस्टिनेशनला आलो इकडे, स्वामी स्वरूपानंद महत्व पावसला. आपली सगळी बॉईज इकडे आता आज जाऊया. मे बी आतमध्ये ते फोटो व्हिडिओ अलाउड नाहीत, तर ह्याच्यानंतर भेटू. आम्ही इथे पोचलो मठाच्या बाहेर आणि तेव्हाच आरती सुरू झाली, त्याच्यामुळे आत गाभाऱ्यात व्हिडिओ वगैरे असं काढता नाही आलं. पण हे जे ठिकाण आहे जिथे आता आम्ही आहोत हे बाजूलाच आहे मठाच्या, आणि हे त्यांचं जन्मस्थान आहे. तर हे पण छान आहे आणि बघण्यासारखं आहे. तर इथे नक्की म्हणजे बाजूलाच आहे, तर तुम्ही बघालच इथे आल्यावर तिथे. आणि जसं की तुम्हाला माहीत आहे आम्हाला परत लेट झाला आहे. आम्ही आता इकडनं परत मठातून निघालो आहे.
परत आमच्या नेक्स्ट डेस्टिनेशनकडे, जे की आहे मिऱ्या बंदर. बेसिकली तो बीच आहे एक, जिथे लॉकडाऊनच्या थोडंसं आधी आय थिंक तिकडे एक वादळामुळे बोट आलेली आणि ती बोट तेव्हापासून तिकडेच आहे. आणि असं लोक बोलतात की ती पाण्याच्या फ्लोने तेव्हा एवढा पाऊस होता आणि ते वादळ एवढं स्ट्रॉंग होतं की तेव्हापासून ती बोट तिकडेच अडकली. त्याच्यानंतर त्याच्याकडे एवढं कोणी लक्ष पण दिलं नाही आहे. ती खूप मोठी बोट आहे. आता आपण तिकडे पोचू तेव्हा मी तुम्हाला ते दाखवेन व्हिडिओमध्ये. आणि मोस्टली मी ती व्हिडिओ पण ट्राय करेन की तेव्हाची जी व्हिडिओ आहे जेव्हा बोट आलेली ती व्हिडिओ पण मी कुठून तरी बघेन की आपल्याला भेटते आहे का, मी तुम्हाला ती पण दाखवेन. रस्ते सारखे दाखवण्यामागचं कारण हे की खरंच हे रस्ते एवढे चांगले आहेत. मला प्रत्येक 5 मिनिटानंतर असं वाटतं की अरे हा रस्ता किती चांगला आहे. आत्ताच जस्ट असा पॅच गेलेला, तर मी स्वतःला थांबवू नाही शकत आहे. त्यात माझे मित्र जे पुढे चालले आहेत त्यांचा पण जो फ्लो आहे ते एका मागोमाग जे चालले आहेत, तर ते बघून पण मला असं सारखं फील होतं की मी व्हिडिओज काढत राहावं आणि तुम्हाला दाखव की तुम्हाला पण अशी इच्छा होईल की तुम्ही पण इकडे याल राईडसाठी. आम्ही गाभाऱ्यात तर तिकडे आतमध्ये गेलेलो, पण तिकडे व्हिडिओ वगैरे काढायला अलाउड नव्हतं. पण त्याच्याच बाजूला त्यांचं जन्मस्थान होतं, तिथले मी व्हिडिओ वगैरे काढलेत, त्या मी जसं आता दाखवल्या. आणि तिथून निघाल्यावरती आम्ही सरळ आता आलो इथे मिऱ्या बंदरला, जिथे ती बोट येऊन अडकली होती तिथे. आणि जसं मी तुम्हाला कालपासून दाखवतो आहे, ह्या आमच्या गाड्या आहेत, फोटोशूट चाललं आहे. परत जिकडे जातो तिथे फोटोशूट चाललं आहे. आणि बाजूलाच इथे एक काकू आहे, त्यांनी म्हणजे जेवणाची त्यांच्याकडे सोय आहे, तर आम्ही तिकडे जेवण करणार आहेत. मुळात ऑथेंटिक फूड खाणार आहे आपण. अंकित काय म्हणतोस? ऑथेंटिक नाही, आमचं महाराष्ट्रीयन पद्धतीचं खाणं आहे. ऑथेंटिक काय आहेत आमच्यासाठी नेहमीच. आम्ही कोकणात येऊन ऑथेंटिसिटी वगैरे काय आम्ही बघत. ओके. तर तुला असं एक्साइटमेंट वाटते की नाही आता बीचच्या बाजूला बसून मस्त हवा वगैरे, कसं काय म्हणणार? पीसफुली आम्ही जेवणार आहे. एक चांगलं ओपिनियन दिलं आमच्या अंकित मोडक या मित्राने. थँक्यू अंकित. आणि हा मला पुढे घेऊन चाललेला, पण अंकितने आम्हाला वाचवलं. ही बोट आहे इकडे, मी तुम्हाला दाखवतोच. आम्ही आता वर जाणार आहे तेव्हा तुम्ही बघाल ती बोट. तर ही तीच व्हिडिओ आहे ज्याच्याबद्दल मी तुम्हाला बोललेलो, जेव्हा बोट इकडे आली होती. बेसिकली 3 जून 2020ला ही बोट गोव्यावरनं UAEला चाललेली आणि त्याचवेळी एका सायक्लोनमध्ये ती अडकली आणि तेव्हा ती इकडे आली होती. एवढी मोठी बोट आहे आणि ही इथे समुद्र किनाऱ्याला येऊन थांबली आहे. तेव्हा पाण्यासकट आलेली, खूप टाईम झाला आहे. पूर्ण बोट म्हणजे गंजल्यात जमा आहे ऑलमोस्ट. पण इकडनं जो व्ह्यू आहे समुद्राचा, ही जागा बघा. आणि आम्ही इथे जेवायला बसलो. आमचं जेवण आलंय, व्हेजच मागवलंय सगळ्यांनी. झुणका आहे, मेथीची भाजी आहे, चटणी आहे सगळ्यांकडे, आणि भाकऱ्या आता येत आहेत, आणि भात सांगितलं, डाळ भात सांगितलं. बस आम्ही जस्ट आता इकडे मिऱ्या बंदरला जेवलो. आणि म्हणजे तुम्ही बघू शकता इकडे मागे ही जी फॅमिली आहे इथे ह्या काकू खूप चांगलं जेवण बनवतात. आणि जर तुमचा विचार असेल इकडे यायचा तर प्लीज इथे जेवण ट्राय करा. खूप चांगलं जेवण आहे आणि त्यांना पण थोडीशी मदत होईल, तर इथे नक्कीच जेवा आलात तर. आम्ही सगळे आत्ताच जेवलो आणि पुढे निघालो आहोत गणपतीपुळेकडे. हा रूट जो आहे हा तिथनं म्हणजे मिऱ्या बंदरपासून तुम्हाला आरेवारे करत असा तुम्हाला गणपतीपुळे घेऊन जातो. हा पण खूप चांगला रस्ता आहे.
जर तुम्ही मीरा बंदर जात असाल तर हे सगळं एकाच पट्ट्यात आहे, तर तुम्हाला हाच रस्ता भेटेल. आता आपण आरेवारे बीच करून तिकडे फोटोज काढलेत खूप सारे आणि गणपतीपुळेला आलो आहे. अंकित आहे, तुषार आहे, आम्ही गाड्या लावल्या जस्ट सगळं हेल्मेट वगैरे ठेवले आणि बाकीचे तिकडे चप्पल वगैरे ठेवूया आणि मग आज जाऊया. चहा ब्रेक, चहा ब्रेक, चहा ब्रेक, चहा ब्रेक. पियायला गणपतीपुळे दर्शनानंतर चहा ब्रेक. तर आजचा दिवस संपलेला आहे. आज जेवढं पण डिस्टन्स होतं, जेवढे देवदर्शन होते, बीच वगैरे होते, ते सगळे आम्ही फिरलो आणि आता झालं आहे. म्हणजे उद्या आम्हाला सकाळी लवकर उठून उद्या निघायचं 6:30 वाजता, कारण की उद्या आम्ही मार्लेश्वरला जाणार आहे. तर उद्याचा दिवस थोडा मोठाच असेल, त्यामुळे आम्ही लवकरच झोपू. आता जस्ट आम्ही पोचलो आहे हॉटेलवरती, बघू शकता. आता आम्ही जेवू आणि आज लवकरच झोपू. सो उद्या भेटूया थर्ड डे व्लॉगमध्ये. आपल्या उद्या 3रा दिवस असेल आपल्या राईडचा. सो उद्या भेटूया आणि उद्या आपण कुठे कुठे जाऊ, काय करू, ते सगळं मी व्हिडिओ काढेन आणि मग आपण अपडेटेड राहू. ओके, बाय बाय, गुड नाईट, टेक केअर. गुड नाईट. शुभरात्री मित्रांनो. गुड नाईट.